आजपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. मी किरण वाघमोडे. आज 3 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. पाऊस वाढणार आहे कारण बंगालच्या उपसागरात काल एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी विकसित झालेलं आहे, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या आसपास. आणि हे या मान्सूनच्या सीझन मधलं पहिलं कमी दाबाचं क्षेत्र आहे. त्यातून एक कमी दाबाचा पट्टा अशा प्रकारे उत्तर भारताकडे विस्तारलेला आहे. शियर झोन हा मध्य प्रदेशहून इकडे गुजरातपर्यंत विस्तारलाय. ऑफशोर ट्रफ कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे आणि या सर्व हवामान प्रणालीच्या प्रभावाने पावसाचा जोर हा आपल्या देशाच्या काही भागांमध्ये वाढलेला आहे. महाराष्ट्राकडे सुद्धा पाऊस वाढणार आहेच. त्यासोबत हवेचं जोड क्षेत्रासारखी स्थिती इकडे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या आसपासच्या भागात किंवा विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर हा वाढणारच आहे. आपण सॅटेलाइट इमेज जर जवळून पाहिली तर नाशिकच्या कसमाते पट्ट्याच्या भागामध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस तरी बरसत आहे. तसेच पुण्याच्या घाटाकडे सुद्धा चांगला पाऊस आहे. सातारच्या घाटाकडे पावसाचा जोर वाढलाय. सातारा शहराकडे सुद्धा पाऊस पडतोय. पुणे शहराकडे सुद्धा पहाटे किंवा रात्री उशिरापासून पावसाची जी संततधार ही पाहायला मिळालेली आहे. मुंबईच्या आसपास पाऊस कायम आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत. तर इकडे सकाळ-सकाळी भंडारा, गोंदिया, नागपूरचे काही भाग आहेत, गडचिरोलीचे काही भाग आहेत. याही ठिकाणी पाऊस आहे. वाशिमच्या 1-2 ठिकाणी सकाळी थोडासा पाऊस होता. अमरावतीच्या उत्तर भागाकडे थोड्याफार पावसाचे ढग दिसतायत. कोल्हापूर घाटाकडे सुद्धा सकाळ-सकाळी पावसाचे ढग आहेत. आणि राज्याच्या इतर ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस जरी नसेल ते सुद्धा आता येत्या 24 तासात पाऊस हळू-हळू वाढणार आहे आणि पुढील 2 ते 3 दिवस जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते तीव्र होईल, ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल आणि त्याचा जो प्रभाव असेल महाराष्ट्रावर विशेष टिकून राहील. खास करून उत्तरेकडील भागाकडे, विदर्भाच्या भागाकडे सुरुवातीला, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा असेल, कोकण घाट असेल, खास करून उत्तर कोकण, मुंबईच्या आसपास किंवा नाशिक, पुण्याच्या घाटाकडील भाग असेल, खूप चांगला पाऊस अपेक्षित आहे आणि यामुळे धरण साठ्यात नक्कीच वाढ होईल. तसेच राज्याच्या दक्षिण भागामध्ये मात्र याची जी तीव्रता असेल कर्नाटकच्या भागांकडे, ही थोडीशी कमीच राहील कारण ही सिस्टीम उत्तरेकडे आहे. दक्षिणेकडे पावसाची शक्यता आहे, पण उत्तरेच्या तुलनेत क्षेत्र कमी राहील आणि तीव्रता कमी राहील असं सध्या दिसतंय. काय बदल झाला तर आपण त्याच्याबाबत अपडेट्स तुम्हाला देतच राहू. बाकी येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये आपल्याला या ठिकाणी नाशिक घाटमाता असेल, पुणे घाटमाता, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई शहर, उपनगर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसते. त्यानंतर सातारा घाटमाता, रत्नागिरी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी याही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. गोव्याकडे सुद्धा मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल. तसेच अमरावती, अकोला, वाशिमचे काही भाग आहेत, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा हा जो भाग आहे या ठिकाणी मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हा पाऊस उद्या सकाळपर्यंतसाठीचा अंदाज आहे. असं नाही की आता सांगितलं की म्हणजे लगेच सुरू झाला पाहिजे. उद्या सकाळपर्यंत ही शक्यता दिसते. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया हा भाग असेल. नंदुरबार, धुळे, नाशिकचे भाग आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या 24 तासात अपेक्षित आहे. त्यानंतर अहिल्यानगरचे उत्तर भाग, बीड, लातूरचे काही भाग असेल उत्तरेकडील. तर या भागामध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी झालं तर थोडासा जोरदार होईल. मात्र मध्यम पावसाची शक्यता ही दिसते विशेष करून. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर पश्चिमेकडील भागामध्ये मध्यम ते जोरदार मान्सून सरी अपेक्षित आहेत. पण पूर्वेकडे गेलात तर याचा जोर कमी होईल. हलका मध्यम क्वचित कुठेतरी पाऊस येईल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर पूर्व, सोलापूर, धाराशिव या भागामध्ये क्वचितच हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. मोठ्या पावसाची सध्या शक्यता दिसत नाही. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक पेज फॉलो करा.